नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी गणित भाग 2 यामधील प्रकरण 6 त्रिकोणमिती याच्या अभ्यासाला आजपासून सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये आपण त्रिकोणमितीय गुणोत्तरे, त्रिकोणमितीय नित्य समानता, उन्नत कोन व अवनत कोन, उंची व अंतरे यावरील उदाहरणे यांचा अभ्यास करणार आहोत. चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आता इथे आपण या प्रकरणाच्या अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी आपण जरा आठवूयात की 9वीमध्ये आपण त्रिकोणमितीबद्दल जे शिकलेलं आहोत त्याचं आधी उजळणी करू आणि मग पुढे आपल्या जे नवीन घटक आहेत त्या संदर्भात माहिती करून घेऊ. आता इथे बघा एक सोबतच्या आकृतीवरून रिकाम्या जागा भरा. ते इथे आकृती दिसते तुम्हाला 6.1. त्यामध्ये त्यांनी आपल्याला साइन थिटा बरोबर जे मी इथे भरलेले आहेत पण ते खरं रिकामे चौकटी आहेत. तर त्यामध्ये साइन थिटा म्हणजे काय असतं तर कोणासमोरील बाजू छेद कर्ण हे गुणोत्तर असतं. मग तर साइन थिटा बरोबर कोणासमोरील बाजू ती काय आहे AB आणि कर्ण काय आहे इथे AC. त्यानंतर कॉस थिटा बरोबर BC छेद AC म्हणजे कोणालगतची बाजू छेद कर्ण आणि टॅन थिटा बरोबर कोणासमोरील बाजू छेद कोणालगतची बाजू म्हणजे AB छेद BC. आता प्रश्न 2 बघा. पुढील गुणोत्तरांमधील संबंध पूर्ण करा. साइन थिटा छेद कॉस थिटा बरोबर टॅन थिटा, साइन थिटा बरोबर कॉस 90 वजा थिटा, कॉस थिटा बरोबर साइन 90 वजा थिटा, टॅन थिटा टॅन 90 वजा थिटा बरोबर 1, टॅन 90 वजा थिटा बरोबर कॉट थिटा. पुढील 4 पुढील त्रिकोणमितीय गुणोत्तरांच्या किमती लिहा. साइन 30 डिग्री बरोबर 1/2, कॉस 30 डिग्री बरोबर वर्गमुळात 3/2, टॅन 30 डिग्री बरोबर 1/वर्गमुळात 3, साइन 60 डिग्री बरोबर वर्गमुळात 3/2, कॉस 45 बरोबर 1/वर्गमुळात 2 आणि टॅन 45 बरोबर 1. इयत्ता 9वीमध्ये आपण लघुकोनाची काही त्रिकोणमितीय गुणोत्तरे अभ्यासली आहेत. यावर्षी लघुकोनाचीच आणखी काही त्रिकोणमितीय गुणोत्तरे आपण अभ्यासणार आहोत. कोसेक, सेक आणि कॉट गुणोत्तरे. कोनाच्या साइन गुणोत्तराच्या व्यस्त गुणोत्तराला कोसिकॅट गुणोत्तर म्हणतात. ते थोडक्यात कोसेक असे लिहितात. म्हणून कोसेक थिटा बरोबर 1/साइन थिटा. तसेच कोसाइन आणि टॅन्जंट गुणोत्तरांच्या व्यस्त गुणोत्तरांना अनुक्रमे सिकॅन्ट आणि कोटॅजंट गुणोत्तरे म्हणतात आणि ती थोडक्यात अनुक्रमे सेक आणि कॉट अशी लिहितात. म्हणून सेक थिटा बरोबर 1/कॉस थिटा आणि कॉट थिटा बरोबर 1/टॅन थिटा. आता इथे जी आकृती आहे 6.2 त्यामध्ये साइन थिटा बरोबर AB छेद AC म्हणून कोसेक थिटा बरोबर 1/साइन थिटा म्हणून बरोबर 1/AB छेद AC म्हणून AC छेद AB म्हणजे तिथे काय कोसेक थिटा बरोबर काय कर्ण छेद सम्मुख बाजू आणि कॉस थिटा म्हणजे BC छेद AC म्हणून कोसेक थिटा बरोबर 1/कॉस थिटा म्हणून 1/BC छेद AC म्हणून AC छेद BC म्हणजे तिथे सेक थिटा बरोबर काय येतं कर्ण छेद लगतची बाजू. मग इथे टॅन थिटा बरोबर AB छेद BC. आता टॅन थिटा साइन बरोबर साइन थिटा छेद कॉस थिटा हे तुम्हाला माहीत आहे. म्हणून कॉट थिटा बरोबर 1/टॅन थिटा 1/AB छेद BC म्हणून कॉट थिटा बरोबर BC छेद AB म्हणजे लगतची बाजू छेद सम्मुख बाजू म्हणून कॉट थिटा बरोबर 1/टॅन थिटा बरोबर 1/साइन थिटा छेद कॉस थिटा बरोबर कॉस थिटा छेद साइन थिटा म्हणून कॉट थिटा बरोबर कॉस थिटा छेद साइन थिटा. हे लक्षात ठेवा. त्रिकोणमितीय गुणोत्तरांमधील परस्पर संबंध कोसेक, सेक आणि कॉट या गुणोत्तरांच्या व्याख्यांवरून 1/साइन थिटा बरोबर कोसेक थिटा म्हणजेच साइन थिटा गुणिले कोसेक थिटा बरोबर 1/कॉस थिटा बरोबर सेक थिटा म्हणजेच कॉस थिटा गुणिले सेक थिटा बरोबर 1/टॅन थिटा बरोबर कॉट थिटा म्हणून टॅन थिटा गुणिले कॉट थिटा बरोबर 1.